नमस्कार मंडळी. आज 15 सप्टेंबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना छान जावो ही सगळ्यांना शुभेच्छा. आता आपण बघत आहोत ठरलं तर मग अर्जुन दादा सायली दिसली नाही. कॉफी विमलताईने केली त्यामुळे तो खूप गोंधळून जातो. तो खाली येतो आणि म्हणतो कॉफी विमलने केली आहे. मग सायली कुठे आहे? प्रताप काका कॉफीचा घोट घेत म्हणतात, काय माहीत. पुन्हा अर्जुन दादा कल्पनाताईकडे पाहत, मम्मा तू सांग ना सायली कुठे गेली? तेव्हा कल्पना काकू तिच्या शैलीतच सांगते, छे असेल ती इथेच कुठेतरी. नाही रूममध्ये. इथेच अर्जुन दादाची छान फजिती झाली आहे. फाईन, मीच शोधतो तिला. त्याची मनाताप चिडचिड होते कारण सगळेजण आरामशीर कॉफीचा घोट घेत आहे. त्याच तो आवाज देतो, बायको बायको असं म्हणत सगळीकडे पाहतो आणि पुन्हा विचारतो, बायको कुठे बाहेर गेली का? ती कुठे गेली? तुम्हा माहीत नाही? सांगून नाही गेली का? मधुभाऊ, राईट, ती हॉस्पिटलला गेली असेल मधुभाऊंना भेटायला. असं म्हणून तो फोन काढतो आणि म्हणतो, हॅलो कुसुमताई, सायली आली का तिकडे? अर्जुन म्हणतो की कमाल आहे, सायली कुठे गेली हे तुम्हा माहीत नाही का? तेव्हा प्रताप काका त्याला म्हणतात, अरे तुझी बायको कुठे गेली हे तुला माहीत नाही का? अस्मिताताई म्हणतात, एकही फोन केलास का तिला ऑफिसमधून? उगाच आमच्यावर चिडचिड करू नको. फोन केला असतास तर तिने सांगितलं असतं की कुठे गेली आहे ती. प्रताप म्हणतो, सगळे कामं तुलाच आहेत, आम्हाला कोणते कामच नाही आहे. एकटा जगात तूच काम करणार आहेस. चिडली ती? माझ्यावर चिडून निघून गेली असं अर्जुन म्हणतो. पण का चिडली असेल ती? आता बघा ना, सायली चिडून निघून गेली. तेव्हा अर्जुन शॉकिंगने म्हणतो, सायली चिडून निघून गेली? का रागावली ती माझ्यावर? असं म्हणून तो इकडे तिकडे बघतो. तेव्हा प्रताप काका त्याला सांगतात की मी जेव्हाही कल्पनाला फोन करतो ना तेव्हा ती कुठे असते, काय असते याच मला सगळं माहीत असतं. आणि कल्पनाताई मला जेव्हा मला फोन करतात तेव्हा मी त्यांचा फोन उचलतो, कितीही कामात असलो आणि मीटिंगमध्ये असलो तरी, कारण तिला माझ्याशी बोलायचं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी सायलीशी बोलतच नाही, मी तिच्याकडे लक्ष देत नाही? तेव्हा अस्मिताताई म्हणतात की मीही सचिनला जेव्हा फोन करते तेव्हा तो माझा फोन उचलतो, किती गडबडीत असला तरी 2 मिनिटं तरी बोलतो. बायकोची फोन उचलायचे नाही ही एवढी कामाची धुंदी बरी नाही बरं का, असं प्रताप काका त्याला म्हणतात. अर्जुन म्हणतो की मला काहीच समजत नाहीये, तुम्ही काय बोलताय आणि मला समजून घ्यायचंही नाहीये. मी एक काम करतो, आश्रमात जाऊन बघतो, सायली नक्कीच तिथे असेल. महिपतचा वकील प्रियाला म्हणतो की महिपत शिकरेंनी तुम्हाला धमकावलं याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? प्रिया म्हणते की अहो, धमकावण्याचा कुठे पुरावा असतो का? महिपतचा वकील प्रियाला म्हणतो की महिपत शिकरेने तुम्हाला धमकावले याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा प्रिया म्हणते की अहो, कोणी धमकावण्याचा पुरावा असतो का? पण त्यांनी मला बऱ्याच वेळा धमकावलंय. एकदा माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. तेव्हा प्रियाचा वकील म्हणतो की माझी क्लायंट पुराव्याशिवाय बोलतच नाही, आमच्याकडे CCTV फुटेज आहे. म्हणजे तू इथेच होतीस तर? आणि सायली दरवाजासमोर येऊन उभी राहते आणि अर्जुन तिला बघताच घायाळच होतो. जणू वाघाची शिकार एका हरणीने केली. हे महिपतचा वकील म्हणतो, ऑब्जेक्शन युनानर.
यामध्ये तन्वी सुभेदाराच्या मागे धावणारा माणूस यात दिसतच नाही. मग तो कशावरून महिपत शिर्के होते? तन्वी गोंधळून जाते. युनॉनर, मी क्लिअरली बघितलं आहे, तो महिपत शिर्केच होता. ऑब्जेक्शन युनॉनर. तन्वी सुभेदारच परत परत का सांगत आहे? महिपत शिर्के काल हॉस्पिटलमध्ये आले होते. महिपतचा वकील प्रियाचा वकील विचारतो. अँड देसाई, तुम्ही सादर केलेल्या फुटेजची वेळ काय आहे सांगू शकाल का? देसाई सांगतात की रात्री 11:36 ते 11:29 पर्यंत. युनॉनर, याच वेळेला महिपत शिर्के हे त्यांच्या एका बिल्डर मित्रासोबत होते आणि ते त्यांच्या घरी बसून जेवत होते. आता तुम्ही पुरावा मागालच म्हणून मी त्याच मित्राला घेऊन आलो आहे, जो काल रात्री महिपत शिर्के यांच्यासोबत होता. आता अर्जुन अत्यंत भावुक स्वरात म्हणतो, बायको, तू आज रोजच्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसते. माझी नजर हटतच नाही. तुझ्यावरून कसं मॅनेज केलं? अच्छा, मग मी दिसली नाही तर तुम्हाला? मला वाटलं होतं की मी तुझी. आता अर्जुन अत्यंत भावुक स्वरात म्हणतो, बायको, तू आज रोजच्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसते. माझी नजर हटतच नाही तुझ्यावरून. कसं मॅनेज केलंस तू? अच्छा, मग मी दिसली नाही तर तुम्हाला? मला वाटलं होतं की मी अदृश्यच झाली आहे. सायली चिडून त्याला म्हणते, का अगं? मी तुला घरभर शोधत होतो आणि तू मला दिसत नव्हतीस ना. किती टेन्शनमध्ये आलो होतो मी. आणि त्यात दिसलीस तर अशी दिसतेस तर माइंड ब्लोईंग. प्रतापकाका आणि कल्पनाताई त्यांचे कान दोन्हीकडून चिरगाळायला लागतात. अर्जुन, तू फोनवर बोलत जेव्हा वर गेलास ना, तेव्हा तुझी ही माइंड ब्लोईंग बायको तिथेच उभी होती तुझ्यासमोर. काय मी आलो गेलो, बायको तू इथेच उभी होतीस. अस्मिता म्हणते, लोक प्रेमात आंधळे होतात हे माहिती होतं मला, पण कामात आंधळा झालेला भाऊ माझाच आहे. सॉरी बायको, हा माइंड ब्लोईंग बदल घडला कसा? विमल म्हणते, अर्जुन दादा, सायलीताईला असे केस कपडे खूप छान शोभून दिसतात ना. खूपच जास्त. माझी नजर तर बायकोहून हटतच नाहीये. तन्वीला प्लीज कोर्टाला सांगा, काल रात्री तुम्ही कुठे होता आणि काय करत होता? महिपतचा मित्र लगेच म्हणतो, माझे बिल्डर मित्रासोबत माझ्या घरी आले होते. काल रात्री 11:30 ते 12:30च्या सुमारास ते माझ्यासोबतच होते. आम्ही जेवण केलं आणि 12:30 पर्यंत महिपत शिर्के ते माझ्या घरी होते, माझ्यासोबत होते. हो ना. तन्वी भांबावून जाते. हा याच्या मित्राला वाचवत आहे. महिपतचा वकील लगेच. अर्जुन विचारत असतो की हा बदल घडलाच कसा? सायली म्हणते की माझ्याकडे बघितलं असतं तर. विमल म्हणते की अहो सायलीताई, तुम्ही आज वेगळे कपडे घातलेत ना, म्हणून अर्जुनदादांचं तुमच्याकडे लक्षच गेलं नसेल. अर्जुन विचारतो की हा बदल घडलाच कसा? मी हवंच तर उठबशा काढतो. सायली म्हणते की काही गरज नाही. एकीकडे प्रिया म्हणते की हा महिपत खूप निर्दय माणूस आहे. याने मला माझ्या वडिलांना मारायची धमकी सुद्धा दिली होती. जज साहेब केसची सुनावणी करतात की प्रियाला आता निर्दोष आहे असं म्हणून त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगतात आणि त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढावे लागेल असं. जजसाहेब केसची सुनावणी करतात आणि म्हणतात की प्रिया सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना आता तुरुंगातून सुटका करण्यात. जजसाहेब आता
केसची सुनावणी करतात आणि म्हणतात की प्रिया सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे आणि आता त्यांना केसमधून निर्दोष सुटका करण्यात येतं. त्यांना 1,00,000 रुपयांचा दंड देण्यात येईल. सायली तिच्याजवळ जाते आणि तिला एक कानाखाली मारते. तू कोर्टातून निर्दोष सुटली असेल, पण तुला घरी प्रवेश नाही. तू इतकी निर्लज्जासारखं वागलीस असं म्हणून तिला घराच्या बाहेर हाकलून देताना दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. अर्जुन विचारतो की हा बदल घडलाच कसा? मी हवंच तर उठबशा काढतो. सायली म्हणते की काही गरज नाही.